या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। हा विजय महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। विजय वडेट्टीवार आज प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर भाष्य केलंय। काय म्हणाले विजय वडेट्टीवार, पहा। मला आता याची माहिती मिळते आहे, मी प्रसार माध्यमामध्ये चॅनलवर काही अशा बातम्या मला बघायला मिळाल्या। या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मांडली हायकमांड पुढे याची माहिती मी घेतो आहे आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणं उचित होणार नाही। हो, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री म्हणून, कसं होतं? शुभेच्छा आहेत त्यांना। महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवं सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते, बेरोजगार प्रचंड वाढली, महागाई वाढली आणि अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू। त्यांना आमच्या शुभेच्छा। आज मी यावर अधिक बोलणार नाही, पुढे बोलू। पण एक नक्की आहे, हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का? हा महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे। त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे। पुढे ती चर्चा होईल। भाऊ, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जनतेच्या मनातलं सरकार आहे कसा तुमचा सवाल आहे, नेमकं काय तुमचं? 2014 मोदींची लाट होती, त्यावेळेसुद्धा काँग्रेस 42 जागा आम्ही जिंकल्या। 19 तर पुलवामासारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस 2 डिजिटपर्यंत जाणार नाही, असं एक वातावरण, 2 आकड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही। अशा वेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या आणि आता आम्ही 16 जागा जिंकल्या। कुठलीही अशी वेव नव्हती, कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता, सरकारच्या विरुद्ध जनमत होता आणि अशा स्थितीमध्ये ह्या जो स्ट्राईक रेट आम्ही बघतो आहे तो सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं, असं कसं होऊ शकतं, हा प्रश्न लोक विचारत आहेत। त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू, घाई न करणं चुकीचं आहे। पण एक आहे की लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने 5% मतं फिरलेही असतील आम्ही म्हणू, पण लाडकी बहीण पुढे करून पुन्हा दुसरा खेळा काही झाला का, दुसरा काही प्रयोग झाला का, ही जी चर्चा जनमानसामध्ये आहे ती माझ्याकडून नाही। तर त्यावरही आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला विचार करावा लागेल। पण मी नक्की सांगेल की जनता आता प्रश्न जनतेला पडला आहे की असं कसं झालं, असं होऊच शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे शक्य नाही असं जनतेचं मत आहे। भाऊ, शेतकऱ्यांची घोषणा केला होता, त्यामुळे शेतकरी कुठेतरी तुमच्या बाजूने राहील अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्ष निकाल तसं दिसत नाही। आता म्हणूनच शेतकरी संकटात होता। सोयाबीन, कापूस अजूनही विकला जात नाही, MSP तर सोडाच, त्याचा कितीतरी कमी भाव मिळतो आहे। खूप गोष्टी आहेत, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाहीत, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत, सगळे शेतीमालाचे भाव पडलेत, महागाई उच्चांकावर आहे, मध्यमवर्गीयाला जगणं कठीण झालं आहे। हे सगळे प्रश्न ऐरणीवर असताना, सरकारच्या विरुद्ध राग असताना अशा प्रकारचा ज्यावेळेस निकाल येतो
त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात. त्याचं समाधान आणि उत्तर याची वाट बघतो आम्ही. अजितदादा गटाकडून दावा केला जातोय की शरद पवारांचे जे आमदार निवडून आले 10 तेही अजितदादा गटाच्या संपर्कात आले. नाही, आता कोणाच्याही संपर्कात राहोत. शेवट कसं आहे की सगळेच आता मोदीजी आणि शहाजी हे म्हणतील तेच होईल. आता राजे बोलायचं, राजा बोले और दल हले, वो दल वैसे ही हलता है. राजे जे करतील ते होणार आहे. त्यांना विरोधकच मुळात ठेवायचा नाही आणि त्या भूमिकेतून सगळं सुरू आहे. काँग्रेसच्या पराभवाचं प्रदेश पातळीवरचं जे नेतृत्व आहे ते आत्मपरीक्षण करणार आहे का, आत्मचिंतन करणार आहे का, आणि प्रदेश नेतृत्व बदलण्याची चर्चा आहे, तुमच्याकडे धुरा आली तर तुम्ही समर्थ आहे का या कंडिशनमध्ये सांभाळायला? नाही बघा, मला वारंवार जी काही जबाबदारी पक्षाने दिली ती मी सांभाळत आलो आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आदेश देईल ते आपलं काम आहे सांभाळणं. पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य राहील. पण अनेक ठिकाणी पराभव झाले ते अंतर्गत वादामुळे झाल्यात असल्याची चर्चा आहे. एक सामान्य जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना सातत्याने वाटत होतं की बळकटी कुठनं तरी वर्ण मिळाली असती तर अजून मोठा पुश लावता आला असता. हे बघा, या जरतरच्या गोष्टी आहेत. अमित शहाजीसारखा धुरंधर चाणक्य माणूस असताना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत या तीनही लोकांना जागा वाटपाचा तिळा सोडवता आला नाही. हे काय वाद कमी नव्हता. जवळपास 34 ठिकाणी यांचे बंडखोरी झाले होते. हा वाद नव्हता काय महायुतीमधला? ह्या जरतरच्या गोष्टी आहे. खरं तर आमच्यामध्ये असा कुठला वाद दिसत नाही. आम्ही सर्व नेते एकत्र काम करत होतो. त्यामुळे आम्ही दोष देण्यापेक्षा किंवा आपण एकमेकावर असं कुठेही परिस्थिती नव्हती. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नव्हती. ठीक आहे, जागा वाटपापर्यंतच्या कुरबुरी तेवढ्या होतात. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर ते तिथेही झालं, हे इथेही झाले. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकाच्या एका अपवाद वगळला तर आम्ही सामूहिक लढलो. पण हा निकाल मात्र आम्हाला धक्कादायक आहे, अनपेक्षित आहे. हे जनतेला सुद्धा धक्कादायक आहे आणि जनतेला सुद्धा हा निर्णय न पचण्यासारखा आहे. ज्या सर्व स्तरावरील, म्हणजे केवळ ग्रामीण भागातील जनता किंवा ती बोलते असं नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व स्तरावरून हा निकाल पचनी पडत नाही. नाना पटोले ने पेशकश की है, नाना पटोले ने पेशकश की है, क्या कहोगे? और इसके लिए अगर कोई विपक्ष... नहीं, मुझे प्रसार माध्यम से, मीडिया से पता चला है, मुझे उसकी जानकारी नहीं. मेरी कोई इस बारे में हाईकमान से बात नहीं हुई है और उन्होंने क्या कहा मैं जानकारी लेकर आपको बताऊंगा. सबसे महाराष्ट्र में पहली बार ऐसा हुआ कि विपक्ष ही नहीं बचा है, क्या कारण है कि जो... नहीं, वो बड़े बड़े घोटाले ये वो सब है. तो अब अदानी साहब के लिए रेड कारपेट डालना था, कोई विरोध करना नहीं था. बड़ा विषय है, आनंद है. अब देखे जाओ महाराष्ट्र में क्या होता है, क्या होने वाला है. हम लोग अपनी लड़ाई जारी रखेंगे. जनता के सवालों को लेकर, प्रश्नों को लेकर हम लड़ेंगे. योगी की 18 सभाएं महाराष्ट्र में हुई, उसमें से 17 लोग चुन के आए. इस तरह से नहीं, योगी को प्राइम मिनिस्टर बनाना चाहिए थे. जल्दी ही प्राइम मिनिस्टर का पद देना चाहिए. जहाँ जाते हैं विजय खिंचलाते हैं और मोदी जी जहाँ जाते हैं वहाँ हारते हैं. तो भाजपा का अंतर्गत मामला है वो, उस बारे में हम क्या बताएंगे. सर, ईवीएम पर सवाल उठाए जा रहे हैं. नहीं, ये तो जनता का मत है कि देखो, हम लोगों ने 2014 में भी चुनाव लड़ा था. हमारी स्थिति इतनी, उस वेव में भी, मोदी वेव में भी हम लोग 42 सीट्स कांग्रेस ने जीती और हमने तब भी 83 सीट हमने जीती. 19 में
हमने दोनों ने मिलकर 98 सीट जीता था, जबकि पूरा माहौल भाजपमय था 19 में, और हम उस वक्त भी 44 सीटें जीती 19 में। आज कुछ भी वो नहीं है। कोई बोलते हैं लाड़की बहन, ये दिशा देने का काम है लाड़की बहन सामने करने का। इसके पीछे का राजनीतिक खेल क्या हुआ है? तो जनता सवाल उठा रही है कि ये इम्पॉसिबल है, ये हो ही नहीं सकता। इतना बड़ा जीत भारतीय जनता पक्ष को महाराष्ट्र में 132 जगह मिलना, तो लोगों का विश्वास ही नहीं है, डेमोक्रेसी से विश्वास नहीं है, लोकशाही पे अभी लोग डरने लगे हैं। यह जनता चिल्ला रही, हर क्षेत्र का लोग, चाहे वो इंजीनियर का हो, चाहे लॉयर हो, चाहे रूरल का हो, अर्बन का हो, हर क्षेत्र का जो पॉलिटिकल कोई संबंध नहीं, वो भी आदमी इस पर सवाल खड़ा कर रहा है। और इससे यही होता है कि आज महाराष्ट्र के किसान हैप्पी नहीं था, उसको दाम नहीं मिल रहा था, महिला परेशान थी, बेरोजगार, यहाँ सबसे ज़्यादा बेरोजगारी बढ़ी, यहाँ के इंडस्ट्री इन्वेस्टमेंट भगाया गया था बाहर स्टेट में, गुजरात के तरफ। तो लोगों में एक रोष था सरकार के खिलाफ में, एक गुस्सा था, फिर भी इतना मिलता है। तो इसका सवाल एक ही उठता है, लोग कह रहे कि ये विजय जो मिला, इनको जीत मिली महायुति को, वो जीत लोगों ने नहीं जिताया, तो ईवीएम ने जिताया है, यही लोगों का कहना है, और यही लोगों से सवाल उसका ये मिल रहा है। तो हम आने वाले दिन में इसका विश्लेषण हम करेंगे। थैंक यू, नमस्कार। महाराष्ट्र की कुछ नेता कांग्रेस के शीर्ष नेताओं पे सवाल उठा रहे हैं, कैसे देखते हैं? नहीं, देखो, अब तो उंगलियां तो हर तरफ उठती है। जब जीत होती है तो एक तरफ जाता है श्रेय लेने वाले, हार होती है तो हर एक की तरफ उंगलियां उठती है। उस बारे में कोई हमको बताने की ज़रूरत नहीं है। हम सब ने मिलकर यूनाइटेड होकर काम किया है, और ठीक है, हार तो हार होती है अभी, वो चाहे ईवीएम से हो या जनता ने दी हो। हमने हार को स्वीकार किया है, और आगे हम जनता के हितों को लेकर, प्रश्नों को लेकर हम लड़ते रहेंगे। ये हमारा काम है। जनता लोगों को, महाराष्ट्र के लोगों के लिए एक विरोधकीय भूमिका, भले ही लिबरल अपोजिशन हमारा नहीं रहे, हम अपनी भूमिका ईमानदारी से लोगों के लिए लड़ेंगे। आपके ऊपर और कोई भी जवाबदारी दी जाए तो? नहीं, वो देखिए, जिम्मेदारी पार्टी हाईकमान जो भी दिया है मैंने निभाया है, और मैं आगे भी निभाऊंगा। वो डिसाइड हाईकमान करे, वो निर्णय उनका है, उस बारे में मुझे ज़्यादा बोलने की जरूरत नाही। तर त्यांना आनंद आहे, त्यांना त्रास देणारं स्वाभाविक आहे। कोण जर त्रास देत असेल, आता ते त्रास देण्यासाठी आमच्या पक्षात नाही आहेत, त्यामुळे त्रास कोणी दिला, अशोक चव्हाण संयमी आहेत, तसा काही कुठला बदला घेण्याची भूमिका त्यांची कधीच नसते। बिजू भाऊ, सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 13 जागा लढल्या, 0 जागा मिळालेल्या आहे। खरं तर नागपुरात ही भावना होती सातत्याने, पूर्व नागपूर असो किंवा हिंगणा असो किंवा बाकीच्या जागा असो, याच्यातून भावना होती 13 पैकी एकही जागा जिंकलेली नाही आहे। काँग्रेसची स्ट्रेंथ होती ही सगळी। नाही झालं, ते जागा वाटप संपला, त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही। त्यावर आता पुन्हा मागे जाण्याची काय गरज आहे? निकाल पुढे आहे, आणि हे सगळं जरी काही झालं असतं तरी काही फार याच्यात बदल होईल। ज्यांची अपेक्षाच नव्हती अशी माणसं निवडून आली, ज्यांना अपेक्षा नव्हती आम्ही जिंकू, ती पण माणसं निवडून आली। काही ठिकाणच्या ज्या बातम्या येत आहेत त्या विचित्र बातम्या येत आहेत, त्यामध्ये प्रश्नचिन्ह। पण मला हा विजय जो दिसतो भारतीय जनता पक्षाचा, एखादी छोटा राज्य द्यायचा आणि मोठा राज्य बळकावून घ्यायचा, ही चर्चा जोरात आहे। तेलंगणा द्यायचा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान घेऊन घ्यायचा, इकडे छत्तीसगड, आपला हरियाणा घ्यायचा, आणि जम्मू काश्मीर, त्यातलाही जम्मू बळकावायचा। काश्मीरमध्ये स्कोप नाही, त्यामुळे तिथे काही करता येत नाही, तर हरियाणा घ्याय, असं अशी जी काही स्ट्रॅटेजी आहे महाराष्ट्रात, देशामध्ये एका दुसरा छोटा राज्य काढायचं आणि मोठे राज्य घेऊन घ्यायचे, आणि लोकांना सांगायचं इथे झाला आहे तर तिथे ईव्हीएम नाही का? हे सगळं काही चाललं आहे। मला वाटतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही, तर हा विजय मला ईव्हीएमचा दिसतो आहे। ही चर्चा माझीच नाही, तर महाराष्ट्रातील जनतेची आहे। त्यामुळे कोण किती काही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे,
यांनी आपल्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा EVMच्या मशीनच्या गळ्यात माळ घालून विजयोत्सव साजरा करावा असं जनतेचं मत आहे.